ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज शनिवार दिनांक 6. आजचा शुभवारी माझी कविता. आता जून महिना, पावसाशिवाय विषयच नाही. महत्त्वाचा विषय म्हणजे पाऊस. आता पाऊस येणार 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 असा आपल्याला सुखावून जाणार, आनंद होणार असंच चालू आहे. प्रयत्न देव आणि असंच होऊ दे. परंतु आजच्या क्षणाला हवेमध्ये उष्णता आहे. तापमानात झालेली वाढ अतिशय फारच आहे आणि आकाशात ढग येत आहेत, कधी जात आहेत, मात्र पाऊस काही येत नाही. येणार पाऊस येणार, सुरुवात होणार. अनेकांचे अंदाज एक आपल्याला समाधान देणार असतात. समाधानाकरता अंदाज हे अतिशय उत्तम आहे, माध्यम अतिशय उत्तम आहे. म्हणे आज ढगफुटी होणार, दोन गावात एकाच वेळी होणार. आज ढगफुटी होणार, दोन गावात एकाच वेळी होणार. समुद्र रुसला, सर्व पाणी आटणार. युद्ध सुरू होणार आहे जोरदार. मेसेज मोबाईल रिंग वाढणार. मोबाईलवर रिंग वाढणार. कुणाची बेल कुणालाच नाही कळणार. मोबाईल असो हातात, आवाज मात्र येणार. गंमत अशी आहे, सर्व काही साम्राज्य, सगळ्यांचे अंदाज, पावसाचे अंदाज, युद्धाचे अंदाज हे सगळे मोबाईलच्या रिंगवर आता येणार आहेत. कोणतेही संकट आलं तर मोबाईलची रिंग वाजेल आणि आपल्यावरती धोका आहे असं काही. मग ते युद्ध असो, वादळ असो, कोणत्याही प्रकारचा धोका असो, का लगेच आपल्या हातात मोबाईल वाजवणार, दुसरा वाजवणार. हाय नाही करत कमाल. आता बघा, आकाशात धुळीचे साम्राज्य होणार. सर्वत्र होणार काळाकुट्ट अंधार. आग भडकते होतो सर्वत्र दूर. नाही प्राण होती विलीन, दुःख मात्र अनावर. जमिनीची हालचाल होई जोरदार. भूकंप विभागते जमीन दूर. निसर्गाचे अंदाज चुकवीत काय फार. निसर्ग अंदाज चुकवितो कसे फार. पाऊस मात्र शब्द मुखावर. रोज अंदाज जीवन पृथ्वीवर. अशा त्याचा एकदम
सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपेपर्यंत फक्त आपल्याला प्रश्न पडतो, नेमकं आज काय घडणार आहे? पावसाचे दिवस आहे, पाऊस पडणार आहे का वीज कडाडणार आहे का युद्धाचा सायरन वाजणार आहे का आजचं जीवन आहे वैचित्र झाले. कधी निसर्ग बदलला आहे, कधी पाऊस कधी काय, हे असं होत चाललंय. वास्तविक पाहता आपण निसर्गावर दोष देतो, पण प्रत्यक्ष मानवाचाच दोष आहे. आता युद्धाचा निसर्गाचा काही संबंध नाही. युद्धाचा आणि निसर्गाचा काही संबंध नाही आहे. मानवाचा काय आहे तो फक्त अधिकार. असा विचार येतो मनामध्ये की आपण पावसावरती अंगामध्ये उष्णता आहे, AC लावलाय, फॅन लावलाय, परंतु हवा मात्र उबदार आहे. कारण प्रत्येकाचे अंदाज दमदार आहेत. दमदार आहेत. मजेशीर आहे. परंतु काय, आता जी पूर्वीची गोडी होती, निसर्गाबद्दल प्रेम होतं की बाबा आज 1 जून पाऊस येणार आणि पाऊस यायला सुरुवात झाली का वारा सुटणार, ढग एका दिशेने दुसऱ्या दिशेने जाणार, हे सगळं चालू होणार. आणि खरोखर आपणही सांगत होतो की आता पाऊस पडणार, पण इथे मात्र आता उलटच झालं आहे. सगळेच अंदाज सगळ्याच प्रकारचे अंदाज सांगतात आणि आपल्याला काहीच कळत नाही आपलं जीवन कसं असणार आहे. प्रत्येक जीवनावरती, प्रत्येक वस्तूवरती आपला अधिकार आहे किंवा नाही हे आताच कळत नाही. प्रत्यक्ष अशी स्थिती आहे. मोबाईल तुमचा, नाव तुमचं, गाव तुमचं आणि संपूर्ण माहिती मोबाईलवर. नको लॉकर, नको पेपर, सर्व काही मोबाईलवर आहे की नाही. मला प्रामुख्याने सांगायचं काय उद्देश, पावसाचा निसर्गावरती दोष नाही द्यायचा तुम्हाला की आपलं मानवच कसा बदलला आहे, मानव कसा बदलत चालला आहे. मग निसर्ग बदलणारच नाही का? पण निसर्ग तसा बदलत नाही, तो आपल्या मनाप्रमाणेच बदलतो. निसर्गानं आपली किंमत निसर्ग आपल्याला दाखवणारच. आणि त्यामुळे किती आपण वैज्ञानिकरित्या किती उड्या मारल्या तरीसुद्धा निसर्गाच्या पुढे, परमेश्वराच्या पुढे कोणालाच कधी जाता येत नाही. आपलं आयुष्य जे ठरलेलं आहे तसंच सुरुवात होते आणि तसंच संपते. परंतु अंदाज असं कोणाला कधी सांगू नये, अंदाज कोणी कधी ऐकू नये. आपलं कर्तव्य आपण पार पाडावं. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः.